थेट जाऊयात, प्रताप सरनाईक बोलतात। तसंच मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। तिथले आमदार राणा पाटील यांना सुद्धा बोलवलं होतं, कारण धाराशिव जिल्ह्याला जो DPCचा निधी आहे त्या निधीवर काही चुकीच्या पद्धतीनं निधी वाटप झालं असं विरोधकांचा आरोप होता। त्यामुळे स्थगिती देण्यात आली होती। तर त्याविषयी सुद्धा चर्चा झाली आणि जे काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर त्यामध्ये सुधारणा करून ताबडतोब तो निधीला सुद्धा स्थगिती जी आहे दिलेली ती उठवावी या संदर्भातला निर्णय आज झाला आहे। त्यामुळे अजित दादा पवार अर्थमंत्री नात्यानं त्यांनी जे निर्णय धाराशिव जिल्ह्याबद्दल आणि त्याचबरोबर आमच्या ST महामंडळाबद्दल जे घेतलेले आहेत त्यात मी समाधानी आहे। त्या संदर्भात ती सगळी चर्चा झाली की काय होतं की पगाराला पैसे नसल्याकारणानं विरोधकांचा असा आरोप होतो की तुम्ही PFचे पैसे वापरता, पण तसं नाही आहे। थोडासा उशीर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी झाला तरी चालेल, पण PFच्या पैशाला कुठेही हात लावता येणार नाही अशी भूमिका परिवहन मंत्री या नात्यानं मी ठाम घेतलेली आणि त्यामुळे PFच्या पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही किंवा तो पैसा कुठेही वापरला जाणार नाही। तर मी 100% करणार। दादांनी सांगितलं ST महामंडळ हे राज्य शासनाचं आहे। तुम्ही त्या खात्याचे जरी मंत्री असाल तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये ST पोहोचलेली आणि STची सेवा ही राज्य शासनाचं कर्तव्य आहे। त्यामुळे ST महामंडळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी राज्य शासनामध्ये अर्थ खात्याला काही अधिकार जरी असले तरी कुठेही त्या खात्याला किंवा ST महामंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं मला सांगितलेलं आहे। आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तेच जाहिरातदार, तेच ठेकेदार आणि तेच 25-25 वर्षापासून त्यांनी जाहिरात घेण्याचं धोरण अवलंबलं होतं। तेच ठेकेदार असायचे आणि ST महामंडळाच्या एवढ्या जागा असतानासुद्धा माफक प्रमाणामध्ये ते ST महामंडळाला पैसे द्यायचे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ST महामंडळाचं जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते वाढवायला पाहिजे असं आव्हान मला करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यानुसार 22.70% हे 22.70 कोटी एवढं ST महामंडळाचं जाहिरातीचं उत्पन्न होतं। त्याऐवजी किमान 100 कोटीचं उत्पन्न ST महामंडळाचं असावं दरवर्षी, ही भूमिका मी घेतली आणि त्या माध्यमातून तयारी करायला ST महामंडळाला सांगितलेलं आहे। नाही, कुठल्याही प्रकारे जर कुठलंही खातं येऊन आमच्या जागेमध्ये जर अशा प्रकारचे फलक उभारत असेल किंवा कुठल्याही प्रकारे होर्डिंग लावत असेल किंवा आमच्या जागेवर विविध प्रकारच्या जाहिराती करत असेल तरी हे अधिकार आमचे आहे, ST महामंडळाचे आहे किंवा परिवहन खात्याचे आहे। परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून आमच्या जागेवर कुणी जर अतिक्रमण केलं तर त्याला आम्ही थारा देणार नाही। ST महामंडळाच्या जागेवर फक्त आणि फक्त ST महामंडळ आणि परिवहनच्या जागेवर फक्त आणि फक्त परिवहन सेवेतील ज्या उपाययोजना किंवा ज्या काही योजना आहेत त्याच राबवल्या जातील। त्या संदर्भात आज चर्चा झाली राणा पाटील आणि अजितदादा यांच्या समवेत। मी पालकमंत्री या नात्यानं आज त्या संदर्भात चर्चा झाली। संबंधित अधिकाऱ्यांना अजितदादांनी आदेश दिलेत की कुठल्याही प्रकारचं जर काही चुकीचं झालं असेल तर ताबडतोब त्यातून काढून टाका। धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि CO सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही सांगण्यात आलं। ते आढावा त्यांनी घेतला आणि त्या संदर्भात ताबडतोब आत्ताच सह्याद्री अतिथीगृहामध्ये 12:30 वाजता बैठक घेऊन जो काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर ते ताबडतोब रद्द करून नवीन आराखडा तयार करून जिल्ह्यातील कामांना कुठेही स्थगिती मिळणार नाही किंवा जिल्ह्यातील कामं ही सुरळीतपणे चालू राहील अशी भूमिका अजितदादांनी घेतल्यामुळे तो सुद्धा तिढा आज सुटणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।